नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि खरोखर 100% तुम्ही टेन्शनमुक्त व्हाल, रिलॅक्स व्हाल याची मी तुम्हाला खात्री देते। तसं पाहिलं तर टेन्शन हा एक सायलेंट किलर असा आजार आहे, न दिसणारा, डोळ्यांनी तर दिसत नाही। फार तर एखादा माणूस हिरमुसलेला दिसतो, पण त्याच्या आतमध्ये त्याला काय टेन्शन आहे हे बाहेरून कधीही कळत नाही किंवा कितीही प्रयत्न केला तरी तसा अजून काही शोध लागलेला नाही की नक्की कशाचं टेन्शन आहे हे शोधून काढायचं। तर आपल्याकडे त्यावरती छानपैकी उपाय आहे। आपला जन्म होतो, जन्माच्या वेळेला आपण उठून चालू शकत नाही, बघू शकत नाही, बघू शकतो पण काय आहे ते कळत नाही, काही बोलू शकत नाही, काहीच करू शकत नाही आणि अंगावरती काही कापडही नाही। अगदी नग्न अवस्थेतच आपला जन्म होतो, म्हणजे आपण आलो त्यावेळेला काही नसतं आपल्याकडं। आणि मग कुणीतरी आपल्याला उचलतं, म्हणजे सुईन, आणि तिच्या पायावरती घेऊन ती आंघोळ पहिली त्याला बाळाला घालते। यानंतर जो शेवटचा प्रवास असतो तोही सेम असाच होतो माणसाचा। अंगावरती कापड काही ठेवत नाहीत, आंघोळ दुसरे जणच घालतात। इथं जसं खांद्यावर उचललेलं असतं तिथं पण उचलतात आणि त्यावेळेला पण माणूस काही बोलत नाही, चालत नाही, बघू शकत नाही, काहीच करत नाही, असाच निश्चित पडून राहिलेला असतो, म्हणजे तो गेलेला असतो। मग तुम्ही सांगा, जन्माची व्यवस्था आणि मृत्यूची व्यवस्था माझी, तुमची, याची, त्याची, सगळ्यांची सेम आहे। यामध्ये नो चेंज, काहीही बदल नाही। मग जो मधला काळ आहे आपला, तो आपला टेन्शनचा काळ आहे। मग सगळ्यांच्याच लाईफमध्ये हे आहे, हे दोन प्रसंग आहेत। मग टेन्शन आपण एवढं का घेतो किंवा टेन्शन कशासाठी मग घ्यायचं, आणि त्या टेन्शनचे प्रकार किती वेगवेगळे आहेत हे मी तुम्हाला सांगते। बालपण असतं त्यावेळेला माणूस खूप छान आनंदात असतो। तो जसा जसा बालपणातनं मोठा होत जातो, काही नसतं, खायचं प्यायचं, उड्या इकडं तिकडं मारायच्या, बागडायचं, कुणाचं कर्ज घेणं देणं, कुणी कुठनं आणले काय काही माहीत नसतं, नुसतं खायचं आणि हुदड्या मारायच्या आणि शाळेत जायचं। आणि त्यानंतर मग कधीतरी मुलं 10वीला वगैरे जातात, मग जरा टेन्शन घेतात अभ्यासाचं, आता मला अभ्यास करावा लागेल, आणि मग तिथून टेन्शनची पहिली पायरी सुरू होते। त्यानंतर मग येते पौगंडावस्था। ते 20 वर्षाचं झालं की मग मूल किंवा मुलगी, मुलगा म्हणतो, त्या मुलीने माझ्याकडे बघितलं आणि ती हसली, मला असं वाटतंय की तिच्या मनात काहीतरी माझ्याबद्दल आले, असेल का नसेल का, असेल, म्हणजे ते टेन्शन, किंवा मुलीचं पण तसंच, म्हणजे हे टेन्शन चालू होतं। त्यानंतर लग्न, मग मूल होते का नाही, घर होते का नाही, गाडी येते का नाही, मग बाकी सगळ्या भौतिक सुखासाठी टेन्शन्स, म्हणजे प्रत्येकाची जशी ज्याची अपेक्षा असेल। मित्रांनो, अपेक्षा करणं हेच टेन्शनचं मूळ कारण आहे। कारण आपण अपेक्षा कोणाकडूनही कितीही करतो, पण कधीही आपल्याला कुणीही आपल्याला त्या अपेक्षा आपल्या पूर्ण करण्यासाठी मदत करत नाही। अगदी लहान मुलाला जरी म्हटलं ना, तांब्यावरून पाणी दे, तरीसुद्धा त्याच्या मनात काहीतरी येतं की आता 2 रुपयाच्या गोळ्या मागून कधीतरी घ्याव्यात। फार भयंकर आहे ही गोष्ट, कारण आम्ही परक्याकडून जर तुम्ही अपेक्षा करत गेला तर तिथं तुम्हाला फक्त दुःख भेटेल। त्या कुठलाच माणूस जगातला, कुठलाच, कसाही असू द्या, कितीही तुमच्या जवळच्या असू द्या, पण तो तुम्हाला दुःख देतोच, तो तुम्हाला लक्षात ठेवतोच की तुम्ही आज तुमचं काय ओझं उचलले आणि कधी आता ह्याच्याबद्दल आपण हे परतफेड करून घ्यायची, हे सगळीकडे चाललेलं आहे। मग अपेक्षा वाढले की टेन्शन वाढतं। दुसरी गोष्ट, एका हॉलमध्ये 3 बायका बसलेल्या असतात आणि एक नुकतंच लग्न गेल्या महिन्यात झालेलं असतं आणि ती मुलगी लग्नाला आलेली असते, आणि एक 50 वर्षाची बाई असते आणि एक म्हातारी 65 वर्षाची, 70 वर्षाची म्हणूया असते। तिघीजणी गप्पा मारत असतात। तर ती मुलगी काय म्हणते, बाई, माझं पण लग्न गेल्या महिन्यातच झालं आणि ह्याच हॉलला झालं आणि खूप मला आनंद इतका झाला होता, छान नवरा मिळाला मला, त्यामुळे मी त्या दिवशीपासून खूप आनंदात आहे। दुसरी बाई म्हणते, बाई, मी तर 50 वर्षाची,
मी बाई किती दिवस झालं कुठंही जेवले नाही बाहेर. आज इतकं छान जेवण, इतक्या हॉलला जाते जेवायला, पण आज खूपच छान होतं जेवण बरं का हॉलचं, आणि मला खूप आवडलं. आणि मग तिला त्या जेवणामध्ये आनंद. आणि ती म्हातारी थोडीशी वयस्कर होत चाललेली असते. ती म्हणते काय सांगायचं बाई, काल माझ्या मुलाने माझी शुगर बघितली किती आहे चेक करून, तर माझी नॉर्मल झाली. मला खूप आनंद झाला. बघा, जसजशा आपले वय वाढत जातं ना, तसतशा आपल्या टेन्शनच्या व्याख्या, आनंदाच्या व्याख्या या बदलत जातात. फक्त त्या आपल्याला कळत नाहीत, भावत नाहीत. 25 वर्षाच्या मुलीला जोडीदार चांगला पाहिजे असतो. 50 वर्षाची बाय म्हणते आता सगळं भुगले, मुलं बाळं सगळी झालेत, आता खायला व्यवस्थित काय भेटलं नाही, आपण खाऊन पिऊन मजा करायची बस. आणि म्हातारीला आरोग्याची काळजी असते. आता वय झाले, आता ह्या म्हातार वयात आजार नको, कारण आता 60 गेलेत, 60 संपल्यात आणि राहिलेली आता मला खूप छान जगायचे. असं गोंधळातच माझी सगळी गेली. पण आता देवा, माझं आयुष्य तर थोडंसं वाढू दे, कारण आता हे तुझ्या माझ्या हातात नाही, तुझ्या हातात आहे. म्हणजे आरोग्य चांगलं असेल तरच मी 10-5 वर्ष जगू शकते. म्हणून अपेक्षा ह्या जसं वय वाढेल तशा त्या वाढत जातात आणि आपण विनाकारणच त्याचं टेन्शन घेत राहतो. मित्रांनो, टेन्शन हा प्रकार तसा अजिबात बरोबर नाही. पण काही लोक इतकी टेन्शन घेतात की मग एन्झायटीमध्ये जाणं, मानसिक विकार होणं, मग त्यांना इतका त्रास होतो काही गोष्टींचा, ते कुणाजवळ बोलू शकत नाहीत, काही हे करू शकत नाही. पण मी म्हणते तुम्हाला टेन्शन घ्यायला, अरे पहिलीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली ना, प्रत्येकाचा जन्म आणि मृत्यू ह्या सेम घटना आहेत, सेम कंडिशन आहे. आणि मधला जो काळ आहे तो आपल्याला असा देवाने दिलेला आहे वापरायसाठी, तो पण तात्पुरता दिलाय. आणि त्याच्यात सुद्धा आपण इतकं जर टेन्शन घेतलं तर आपलं आयुष्य सुंदर सुखमय जाणार नाही. त्यामुळे टेन्शनमुक्त व्हा. टेन्शन तुमचं गेलं की आता एकदम शांत डोक्याने विचार करा, कधी कधी नामस्मरण करा, निसर्गात जा आणि टेन्शनमुक्त व्हा. आणि खरोखर तुम्हाला किती छान वाटते ते बघा. तुम्ही ज्यावेळेला सकाळी उठता त्यावेळेला उठल्या म्हणायचं आज मी कुठलंही टेन्शन घेणार नाही, तर तुमचा दिवस खूप छान गेला म्हणून समजा. मित्रांनो, खूप बोलायचं आहे तुमच्याशी, पण व्हिडिओ मोठा होत असल्यामुळं आटोपते घेते. ह्याचा पार्ट मी लगेच टाकणार आहे दुसरा, तो पण बघा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या, टेन्शनमुक्त व्हा. हॅव अ गुड डे. थँक्यू.